आज एक भारी मिस्टेक झाली की आज प्रॉफिट होता, पण प्रॉफिटमध्ये आज पहिलं तुम्हाला दाखवून देऊ की आज नक्की काय झालं, प्रॉब्लेम काय झाला ते दाखवून देऊ पहिल्यांदा. हे बघा, मी हा 50,600चा पुट घेतला होता. ठीक आहे, या पॉईंटमध्ये माझी एंट्री इथे होती, या पॉईंटला. ठीक आहे, इथून मी इथपर्यंत होल्ड केला. आता कालची चुकी केली होती. काल मी काय चुकी केली होती की आपल्या लेवलला फॉलो न करता आधी स्ट्रेट काढला होता, मार्केट अचानक वर गेलो होतं. त्या केसमध्ये आपला काल बँक निफ्टीमध्ये लॉस झाला होता. आज मी ती चुकी अवॉइड केली आणि परत मार्केटमध्ये आज पोझिशन होल्ड केली या पॉईंटला. ठीक आहे, इथे माझी एक लेवल होती या पॉईंटला, तर मार्केट माझ्या लेवलला कंटिन्युअसली सपोर्ट घेत होतं, म्हणून मी या ठिकाणी होल्ड केला. नंतर काय झालं की प्रॉफिटमध्ये पोझिशन आली, जवळपास या पॉईंटच्या आसपास आली. आता मला माहिती होतं की माझं नेक्स्ट टार्गेट 1070 होतं, सॉरी 1170 टाकायचं होतं मला, हे टार्गेट होतं माझं. परत ते चूक करतोय. 1170 मला टार्गेट टाकायचं होतं, पण मी चुकून 1070 टाकला आणि 1070 टाकल्यामुळे झालं काय की तो तिथे इमिजिएटली बुक झाला. आणि बुक झाला म्हणजे त्या ठिकाणी जवळपास माझे इथून इथपर्यंत 40 पॉईंटचा लॉस झाला. आणि ओव्हरऑल मी आज प्लसमध्ये आहे, पण इथे एक चूक झालेली मी तुम्हाला दाखवतो. ते पण इथे बघा, जी चूक झालेला व्हिडिओ आहे ना, तुम्ही ते बघताय त्या सर्व गोष्टीमध्ये बघा, मला टाकायचं होतं एक 1170, मी चुकून टाकलं 1070, आणि तो इमिजिएट तो लॉट एक्झिट झाला त्याच पॉईंटला, 1130ला एक्झिट झाला. आणि ही चुकी झाल्यामुळे आज आपला प्रॉफिट म्हणावं तसं झाला नाहीये. दुसरी गोष्ट, आज एक म्हणजे ट्विस्ट बरेच मी केले मार्केटमध्ये. मला हे 3 जे मार्केटचे पॉईंट्स होते, मला तिन्ही पॉईंट्स जवळपास माहिती होते. पहिली गोष्ट की हा वाला जो हा या ठिकाणी मला बाय करायचं होतं, मी बाय नाही करू शकलो, म्हणजे नाहीच केलं. मी म्हणलं नको आगाऊपणा करायला, त्यामुळे या ठिकाणी मी बाय नाही टाकलं. नंतर मी काय केलं, या ठिकाणी परत पुट टाकलं की मला माहिती आहे की परत करेक्शन येईल. करेक्शन कसं येणार हे कसं कळालं मला, तर तुम्ही जनरली फिबोनाची ड्रॉ कराल. एकच मिनिट, इथे टॉप टू बॉटम मार्क केला, 0.5च्या आसपास मला रिट्रेसमेंट मिळाली. रिट्रेसमेंटच्या अगेन्स्ट मी परत इथे काय केलं, परत एक पुट बाय केला या पॉईंटला, तोच पुट बाय केला होता. आणि परत एक स्मॉलर याच्यामध्ये मी इथे 1084ला एंट्री केली आणि 1110ला परत या ठिकाणी इथे एक्झिट केलं. इथे आता परत मी तरी एंट्री करणार होतो परत कॉलसाठी, पण मी नाही केली. मी म्हणलं जाऊ दे, आज ओव्हर ट्रेडिंग खूप होतंय. आणि पहिली जी चूक झाली होती त्या चुकीला मी इम्प्रूव्ह केलं की हा चला ठीक आहे, आपला हा एक मी लॉस केला होता छोटासा 25 रुपयाचा, त्याच्या अगेन्स्ट जास्त पैसे काढले. तर बघूया, मार्केट आता ट्रेड करण्यासाठी खूप मुश्किल आहे. बऱ्याच लोकांना आता प्रॉफिटही कमवता येत नाही, कारण मार्केट एवढं वोलाटाईल आहे. अचानक गॅप अप होते, अचानक गॅप डाऊन होते. इव्हन तुम्ही बघाल तर निफ्टीमध्ये तर मुवमेंटही नाही, म्हणून तर आपण निफ्टी आज ट्रेड केला नाही. आणि निफ्टीमध्ये आज एक्सपायरी आहे, कारण उद्या जी आहे, उद्या सुट्टी आलेली, त्यामुळे आज थर्सडेच्या ठिकाणी वेन्सडेलाच एक्सपायरी आहे. ऑप्शनचे प्रीमियम निफ्टीचे खूप जास्त डिके झाले आणि इव्हन 2, 4, 5 रुपयाच्या आसपास प्रीमियम ट्रेड करतात. इव्हन हा सकाळी मी जो बघितला होता, हा आता 1 रुपये चालू आहे ट्रेड करतोय. ठीक आहे, त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की निफ्टी आज त्यामुळेच केला नाही, आज बँक निफ्टी केला. आणि एक छोटासा प्रॉफिट आज रन केलेला आहे. बघूया, थोड्याशा मायनर मिस्टेक्स होतात. ते काय होतंय की लाईव्ह ट्रेड आपण रेकॉर्ड करतो त्यावेळेस थोडंसं कन्फ्युजन होतं, किंवा थोडंसं बऱ्याच स्क्रीन बघण्यामध्ये प्रॉब्लेम होऊन जातो की रेकॉर्डिंग पण स्टार्ट करायची. ऑलरेडी दोन्ही ट्रेड मी रेकॉर्ड केले, तुम्हाला ते रेकॉर्ड्स मी रेकॉर्डिंगच्या काही क्लिप्समध्ये टाकून देईल. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की जर प्राइस ऍक्शनला समजून घ्या की प्राइस ऍक्शनच्या बेसवर हा बेरिश ट्रेड कसा काय केला होता, आपण त्याच्यावर बोलूया. बघा, पहिली गोष्ट काय की निफ्टी आणि बँक निफ्टी दोघांना तुम्ही कम्पेअर करत, तर बघा निफ्टी कालच्या मेजर स्विंग लोच्या खाली ओपन होतं. ठीक आहे, आणि जर तुम्ही मार्केट याच्यामध्ये जर कॉन्सन्ट्रेटेड एरिया काढला होता जर निफ्टीचा, तर निफ्टीचा कॉन्सन्ट्रेटेड एरिया कुठेतरी इथे येत होता, या पॉईंटच्या आसपास. ठीक आहे, तर या पॉईंटला येत होता. तर या पॉईंटला मी पहिला जो ट्रेड चुकला तो याच ठिकाणी याच्यामुळे चुकला होता. एक मिनिट, ठीक आहे, मी पहिला ट्रेड इथे टाकला होता 940ला. तर 940ला मी हा रेजिस्टन्स व्यवस्थित ऑब्झर्व नाही केला आणि या रेजिस्टन्सला चुकून माझी एंट्री पडली. तर बघा, दाखवतो तुम्हाला ती पहिलीवाली एंट्री सुद्धा 940 असेल, 945. ठीक आहे, दिसतं इथे. जशी कॅन्डल संपली तशी मी एंट्री करत असतो या पॉईंटला, त्यामुळे तो ट्रेड चुकला तिथे, कारण रेजिस्टन्सला एंट्री नव्हती करायला पाहिजे. तर त्या रेजिस्टन्सला एंट्री झाली म्हणून तो ट्रेड चुकला आणि मार्केट इमिजिएटली खाली आलं. तर हा ट्रेड आपला चुकला की रेजिस्टन्सला आज बाय झालं होतं. दुसरी महत्वाची गोष्ट की जर रेजिस्टन्सच्या आसपास हा जो पॉईंट होता, या पॉईंटच्या खाली मार्केट सेलिंगला असतं, जसं मी मागेही बोललो होतो. एक वरचा आणखी एक लेवल असणार आणि मध्ये एक सेंटर लेवल असणार, ज्याला आपण एसीपी वगैरे म्हणतो. तर या पॉईंटच्या मार्केट आज खाली ओपन झालं होतं, म्हणजे मार्केट जनरली आज सेलिंग साईडला असायला पाहिजे. तो ऑप्शन चेन सुद्धा तुम्हाला सेलिंग साईडला दिसत होती, त्यामुळे जो ट्रेड होता तो आयडियली सेलिंगचा असायला पाहिजे होता. पण त्या ठिकाणी चूक अशी झाली की या ठिकाणी बाय झाला. नंतर आपण आपली चूक सुधारली, नंतर बरोबर बँक निफ्टीमध्येच पुटमध्येच बाईंग बघा, सगळे बाकीचे सगळे पुटच आहेत. पुटमध्ये एंट्री करण्याच्या मागे रिझन हे होतं की सर पुटचे जे प्रीमियम आहेत खूप जास्त व्यवस्थित रिॲक्ट करत होते आणि कॉलचे प्रीमियम रिॲक्ट नव्हते करत, त्यामुळे पुट हा वाढताना दिसल्यामुळे पुटमध्येच एंट्री केली. बाकी दुसरं असं काही लॉजिक नव्हतं त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स वगैरे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू सो मच.